नंबर प्लेटमध्ये त्यांच्याकडे पण ते नाहीये. पुलिस पेट्रोलिंग बिल्कुल नहीं था, बिल्कुल नहीं था। जब इतना नंबर बुलाया वहाँ पर झुंड बनून फिरत होते ना तेव्हा जर पोलीस प्रशासन त्याच्यावर दबाव टाकला असता ना की तुम्ही फिरायचं नाही, गुन्हे दाखल केले असते तर हा प्रकार घडला नाही. आणि त्यांनी आधी मारला, त्यांनी 4-5 वेळा मारला, त्यांनी जर परत गेला आणि त्यांचा झुंड पाहिला त्यांनी आणि परत येऊन सुरुवात केली. म्हणजे त्यांची लोक 16ला कोणीच गेले नाही. माणूसने मला सांगितलं ही 30%, 70% त्याला भरपूर अशी मारले. 3-4ला मारून गेलाय तो. बघितलं तर आपलीच लोक आहेत तिथं, दुसरा कोणीच नाही आपला वाचवायला. आपण व्हिडिओ बघा सर, व्हिडिओ पण शेक होतो कारण त्या मुलांनी घाबरून फोटो काढला, व्हिडिओ काढलाय तो. मला वाटतं त्या मुलाचे खरंच धन्यवाद आहे की त्यांनी काढलं म्हणून आज कांड कळलंय काय झालं. तो व्हिडिओ नसताना तसं तो ऍक्सिडेंट म्हणून नोंद झाली असती आणि आमच्या भावाला काही कळलं नसतं. आम्हाला पण कळलं असतं परिवाराला काय झालं. एवढं पण आम्ही लोक आलो आहोत, मंत्री म्हणून आलो आहे की नाही, पण जे काय सीएम साहेबांशी बोलून स्वतः ते गृहमंत्री आहे, आपण याच्यावर न्याय देऊ ना. या गोष्टीची नोंद घेतली गेलेली आहे. सरकारचा एक मंत्री येऊन तुमच्याशी बोलतो म्हणून तुम्ही एक विश्वास ठेवा की असं नाही की बाबा ते कोण जे आहे जेव्हा बेजबाबदार लोकांना शिक्षा होणार नाही, सगळ्यांना होणार. मी स्वतः सीएम साहेबांशी उद्याच बोलून ही सगळ्या घटनेची तुम्ही जे बोलताय सगळी माहिती त्यांच्यावर पोहोचवतो. तुम्ही चिंता करू नका. अपेक्षित जो तुम्हाला न्याय पाहिजे तो मिळणार. असं कोणाला सोडणार नाही. हे काय त्या लोकांचं काय पाकिस्तान अफगाणिस्तान पाहिजे ते नाही.